नमस्कार. आज आपण पोह्याचे पळी पापड बनवणार आहोत. पापड पहा छान काचेसारखा चकचकीत असा तयार झालेला आहे व पापडांना अजिबात चिरा गेलेल्या नाहीत. बऱ्याच वेळा पळी पापड बनवायचं म्हटलं की पापडांना सुकत असतानाच मध्येच चिरा जातात, तर आज तसं होणार नाही. तुम्हाला मी खूप साऱ्या सोप्या टिप्स सांगितलेल्या आहेत जेणेकरून तुमचे तयार होणारे पापड छान चौपट फुलणारे व अजिबात चिरा न पडणारे तयार होतील. तर आजची रेसिपी खूप सोपी आहे. जर का तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व रेसिपीला एक लाईक नक्की करायचा आहे. तर आता सगळ्यात अगोदर पोह्याचे पळी पापड बनवण्यासाठी आपल्याला पोहे घ्यायचे आहेत. तर आपण जे कांदे पोह्यासाठी पोहे घेतो तेच पोहे आहेत. स्वच्छ आपल्याला चाळून निवडून घ्यायचे आहेत. तर इथं मी 2 कप इतके पोहे घेतले. आता हे आपल्याला मिक्सरला बारीक असे फिरवून घ्यायचे आहेत. फिरवायच्या अगोदर जर का तुम्हाला वाटलं पोहे खूप सादळलेले आहेत तर हे थोडेसे तुम्ही उन्हामध्ये सुकवून घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. ज्या कपाने पोहे घेतले त्याच कपाने सुरुवातीला 1 कप इतकं पाणी घालून हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. वाटत असताना हे मला घट्ट वाटलं, परत मी यामध्ये 1 कप इतकं पाणी घातलं. परत हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. हे थोडंसं मला जाडसर वाटलं आहे, त्यामुळे मी परत यामध्ये 1 कप इतकं पाणी घातलेलं आहे. पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेल. आता परत हे आपल्याला बारीक फाईन असं वाटून घ्यायचं आहे. पापडांसाठी हे मिश्रण वाटत असताना एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. ही खूप महत्त्वाची टिप आहे. आता यानंतर पापडांसाठी पाणी पाहूया. ज्या कपाने आपण पोहे घेतले त्याच कपाने आपल्याला 7 कप इतकं पाणी घ्यायचं आहे. सुरुवातीला 3 कप इतकं पाणी घेतलं. कढईमध्ये पाणी घालायचं आहे. गॅसची फ्लेम सुरुवातीला बंदच ठेवायची आहे, नंतर आपल्याला चालू करायचे आहे. तर 1 कपासाठी आपल्याला 5 कप इतकं पाणी घ्यायचं आहे. इथं मी 2 कप पोहे घेतले, त्यासाठी इथं मी 10 कप इतकं पाणी वापरलेलं आहे. आता वाटून घेतलेलं मिश्रण या पाण्यामध्ये घालायचं आहे व हे आपल्याला व्यवस्थित असं या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा गॅसची फ्लेम बंदच आहे. जर का तुम्हाला वाटलं याच्या गुठळ्या अजिबात मोडत नाही तर हे तुम्ही मिश्रण मिक्सरला बारीक असं फिरवून घेऊ शकता. चमच्याने किंवा हाताने किंवा विस्करने तुम्हाला हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. यामध्ये अजिबात गुठळी ठेवायची नाही. मिक्स झालं. आता गॅसची फ्लेम आपल्याला चालू करायची आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे मिश्रण आपल्याला तळापासून ढवळत राहायचं आहे. तर आता पापडांना चिरा जाऊ नये यासाठी इथं मी तुम्हाला एक महत्त्वाची टिप सांगणार आहे. हे मिश्रण जर का तुम्ही शिजवताना कच्चं ठेवलं तर पापडांना चिरा जाऊ शकतात. हे मिश्रण तुम्हाला व्यवस्थित असं अर्ध्या तासासाठी किंवा पाऊण तासासाठी शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्या पापडांना अजिबात चिरा जाणार नाही. तर आता इथे पहा हे मिश्रण जवळपास अर्धं झालेलं आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजेच 15 मिनिटं झालेली आहेत. 15 मिनिटांनंतर अर्धा छोटा चमचा मीठ घातलेला आहे. अर्धा छोटा चमचा पापडखार घातलेला आहे. जितकं मीठ तितकाच पापडखार घातलेला आहे. खूप जास्त मीठसुद्धा घालायचं नाही. मीठ व पापडखार घातल्यानंतर हे मिश्रण जवळपास मी परत 15 मिनिटांसाठी शिजवून घेतलेलं आहे. जवळपास हे मिश्रण शिजवण्यासाठी मला अर्धा तास व वरती 5 मिनिटं लागलेली आहेत. व्यवस्थित असं शिजवून घेतलं की पापडांना अजिबात चिरा जात नाही. ही खूप महत्त्वाची टिप आहे. तर आता इथे पहा जवळपास अर्धा तास झालेला आहे. आपल्या चमच्याला हे मिश्रण व्यवस्थित असं कोटिंग होत आहे, तर समजायचं पापडासाठी मिश्रण तयार झालेलं आहे. चमच्यावरती अशी रेघ उठवायची आहे. ती जर का व्यवस्थित बराच वेळ राहिली तर समजायचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. तर आता जवळपास अर्ध्या तासाने गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे. सर्वात शेवटी जिरं किंवा ओवा तुम्हाला घालायचा आहे. इथं मी 1 छोटा चमचा ओवा घातला. ओवा घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे. कोमट करून घेतल्यानंतर हे जाड कागदावरती आपल्याला पापड घालून घ्यायचे आहेत. पापड घालत असताना बॅटर सोडून घ्यायचं आहे. ते आपोआप थोडा वेळ पसरवू द्यायचं आहे. नंतरच पळीने हलक्या हाताने यावरती फिरवून घ्यायचं आहे. हे पापड घालत असताना खूप पातळ घालायचे नाहीत, थोडेसे जाडसर घालायचे आहेत, मध्यम जाडसर. पापडामध्ये मीठ जास्त होतं वाळल्यानंतर, त्यासाठी सुरुवातीला कमीच मीठ घालायचं आहे. पापड घातल्यानंतर आता हे सुरुवातीला आपल्याला सावलीमध्येच ठेवायचे आहेत. सावलीमध्ये सुकवून घ्यायचे आहेत. जर का उन्हामध्ये सुरुवातीलाच तुम्ही पळी पापड घातले तर पापडांना चिरा जाऊ शकतात. ही खूप महत्त्वाची टिप आहे. सावलीमध्ये 1 दिवसासाठी पापड सुकले की दुसऱ्या दिवशी या पापडांना 1.5 ते 2 तासांचं कडकडीत ऊन देऊन घ्यायचं आहे. नंतरच आपले पापड वाळवून व्यवस्थित तयार होतात. तर तयार झाले आपले पोह्याचे पळी पापड. अगदी चौपट फुलणारे हे पापड तयार होतात.
तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा व चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. घेतलेल्या पोह्यांचं वजनी प्रमाण 200 ग्राम होतं. घेतलेल्या पोह्यांमध्ये जवळपास 40 ते 45 पापड तयार झाले. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.